मी तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्या वस्तूंना हात लावू नकोस. बघ माझे नवीन बूट कुठे ठेवलेस, मला उशीर होत आहे. थांब थांब मुला, मी निशाला विचारते. निशा, तू साफसफाई करताना हरीशचे बूट कुठे ठेवले नाहीस ना? काकू, बूट तर बुटांच्या कपाटातच ठेवले होते. हे घ्या, पण यावर चप्पल ठेवली होती. हो हो ठीक आहे, दे इकडे. आई, मी कामाला जातोय, संध्याकाळपर्यंत परत येईन. अरे, नाश्ता तरी करून जा. हा मुलगाही ना नेहमी घाईतच असतो. काकू, तुमच्यासाठी दलिया बनवला आहे, तुम्ही खाऊन घ्या, मग तुम्हाला बीपीची गोळीही घ्यायची आहे. निशा मुली, तू आल्यापासून मला खूप आराम मिळाला. तू कामाला लागल्या लागल्या सगळं घर कसं छान सांभाळलं. नाहीतर ज्या दिवसापासून मला शुगर आणि थायरॉइडचा त्रास झाला आहे, शरीर खूप कमजोर झालं आहे. तू गावात कोणासोबत राहायचीस? विमला आणि तुझे बाबा तर बऱ्याच काळापासून झाशीला राहतात ना? हो काकू, गावात मी आजी आणि काका काकूंसोबत राहायचे, पण आईची तब्येत तुम्हाला माहितीच आहे, सध्या जास्त ठीक नसते, म्हणून मला शहरात बोलावून घेतलं. हरीश 8 वर्षाचा होता तेव्हा माझ्या लहान बहिणीचं लग्न केलं होतं आणि हा शेजारीच हरीशचे बाबा आहेत. काकू, बाबूजींची खूप आठवण येत असेल ना तुम्हाला? काय झालं होतं त्यांना? हो मुली, आठवण त्यांचीच येते ज्यांना आपण विसरलेलो असतो. तेव्हा हरीश कॉलेजमध्ये शिकत होता. काकू, हे काय, तुम्ही रडू लागलात, वाटतं मीच तुम्हाला रडवलं. अरे नाही मुली, तुझ्याशी बोलताना माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. काकू, दलिया खाऊन खूप वेळ झाला आहे, आता तुम्ही औषध घ्या, तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते. निशा ही विद्यादेवीच्या घरी काम करणाऱ्या विमलाची मुलगी होती. काही काळापासून विमला खूप आजारी होती, म्हणून तिनेच निशाला विद्यादेवींना कामावर ठेवायला सांगितलं होतं. निशा स्वभावाने खूप चांगली मुलगी होती, म्हणून विद्यादेवींना ती खूप आवडत होती. विद्यादेवींचा मुलगा हरीश कंपनीत नोकरी करत होता. हरीशची मैत्रीण कंचनही त्याच ऑफिसमध्ये काम करत होती. मग एके दिवशी हरीश कंचनला सोबत घरी घेऊन आला. आई, माझं खूप मन होतं हिला तुला भेटवावं, म्हणून तिला घरी घेऊन आलो. नमस्ते काकू. खुश रहा मुली, तू तर दिसायला खूपच सुंदर आहेस. आणि तुझ्या घरी अजून कोण कोण आहेत? कंचन आणि विद्यादेवी बोलत होत्या तेव्हाच निशा चहा नाश्ता घेऊन आली. काकू, ही भजी आणि चहा आणला आहे. अरे वा, तुमच्या कामवालीने तर भजी खूपच स्वादिष्ट बनवली आहेत. सगळं काम करते का काकू? हो, ही निशा आहे, खूप चांगली मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच आमच्या घरी आली आहे आणि आल्यावर लगेच तिनं घर कसं सांभाळून घेतलं. तिच्या राहण्याने मला खूप आधार मिळतो. आई, तू तर प्रत्येकालाच लगेच आपलंसं मानू लागतेस. अजून काही दिवसच झाले तिच्या इथे आल्याने आणि तू तिची गुणगाथाच थांबवत नाहीस. हो काकू, हरीश बरोबर म्हणतोय, या कामवाल्यांना इतकं डोक्यावर बसवू नये. बरं, मी आता निघते. ठीक आहे हरीश, बाय. हरीश आणि कंचनची बोलणी स्वयंपाकघरात उभी असलेली निशा ऐकत होती. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. तेवढ्यात विद्यादेवीने तिला आवाज दिला. मला माहिती आहे मुली, तुला हरीश आणि कंचन दोघांनीही थोडंसं दुखावलं आहे, पण त्यांच्या बोलण्याचा राग मनाला लावू नकोस. लोक काहीही बोलूत, पण व्यक्तीचा स्वभावच त्याचा खरा चरित्र ठरवतो. आणि मला माहीत आहे की तू माझी मनापासून सेवा करतेस. निशा विद्यादेवींच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही खूप लक्षपूर्वक विचार करायची. तिनं तर संपूर्ण घर खूप छान सांभाळलं होतं. मग एके दिवशी, काकू, तुम्ही वारंवार दरवाजाकडे का बघताय? मुली, माहीत नाही, माझा मुलगा दररोज या वेळेला घरी येतो, पण आज काय झाले कुणास ठाऊक, अजून घरी आला नाही. मला खूप काळजी वाटते आहे त्याची. तेवढ्यात विद्यादेवीचा मोबाईल वाजतो. काकू, तुमचा मोबाईल वाजतो आहे, थांबा मी घेऊन येते. हॅलो, काय झालंय? कोण बोलतय? काय झालं काकू, तुम्ही का रडताहेत? निशा, हरीशच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालाय. माझ्या मुलाला खूप दुखापत झाली आहे.
मला लवकरात लवकर हॉस्पिटलला जायचं आहे. थांबा काकू, मी रिक्षा बोलावते. विद्यादेवी आणि निशा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. हरीच्या गाडीचा अपघात झाला होता आणि त्यात त्याला मोठी दुखापत झाली होती. हे बघा मावशी, तुमच्या मुलाला खूप दुखापत झाली आहे, त्यामुळे मी तुम्हाला खोटा दिलासा देऊ शकत नाही. अरे देवा, हे माझ्या मुलाला काय झालं आहे? काकू, स्वतःला सांभाळा. काही दिवसांनी हरीशला डिस्चार्ज मिळतो. मग तो घरी येतो. हरीशची नोकरी गेली होती, त्यामुळे तो आणखीन खचून जातो. मग एके दिवशी तो कंचनला फोन करतो. हॅलो कंचन, काय झालं? मी गेले आठवडाभर तुला फोन करतोय, तू माझा फोन का उचलत नाहीस? आणि तू एकदाही मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली नाहीस. तुला माहिती आहे ना, माझा किती मोठा अपघात झाला होता. हे बघ हरीश, मला सगळं कळलं आहे. आता तू पूर्णपणे अपंग झाला आहेस. तुझे दोन्ही पाय गेलेत आणि एका अपंग व्यक्तीसोबत मी माझं आयुष्य खराब करू शकत नाही. आणि हो, त्यात माझं लग्न ठरलं आहे, त्यामुळे आजपासून तू मला फोन करण्याचा प्रयत्नही करू नको. कंचन, मी तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं. अरे, मी तुमच्यासाठी सूप बनवलं आहे, पिऊन घ्या. नाही, मला नको आहे. तुम्हाला पाणी हवं होतं तर मला सांगायचं ना. नको, मला कोणाची सहानुभूती नको आहे. अरे हरीश, तू कंचनचा राग या बिचाऱ्या मुलीवर का काढतोस? निशा, दे त्याला दूध, मीच पाहते तो कसं नाही पित. अशा प्रकारे निशा हरीशची काळजी घेत राहते. हळूहळू हरीशला निशाचा स्वभाव आवडू लागतो. तो आता नियमित फिजिओथेरपीसाठी जायला लागतो आणि मग हरीश पूर्णपणे बरा होतो. मग एके दिवशी कंचन त्याला भेटायला येते. अरे, तू इथे काय करतीयस? मला तुझी कामवाली निशा बाजारात भेटली होती. तिने सांगितलं की तू आता बिलकुल ठीक आहेस. बरं झालं, तू पूर्णपणे बरा झाला आहेस. म्हणजे आपण दोघांनी लवकरात लवकर लग्न करायला हवं. एक काम करूया, पुढच्या आठवड्यातच लग्न करूया. चल, मला मिठी मार, ही आनंदाची वेळ आहे. निशा, कंचन मॅडमला बाहेरपर्यंत सोडून ये आणि दरवाजा आतून नीट लावून घे. मला माझ्या घरात अशा फालतू गोष्टी ठेवायला आवडत नाही. अरे हरीश, तू काय बोलतो आहेस? तुला तरी कळतं का? तू माझा अपमान करतो आहेस. अशी मुलगी तुला मिळणार नाही, हे लक्षात ठेव. कंचन रागाने तिथून निघून जाते. आई, मी बरोबर केलं ना? हो मुला, तू अगदी योग्य केलंस. कंचन सारखी स्वार्थी मुलगी तुझ्यासाठी नव्हतीच. तुला माहिती आहे आई, माझ्यासाठी कोणती मुलगी योग्य आहे? निशा. हो आई, मला निशालाच माझी पत्नी बनवायचं आहे आणि मला माहिती आहे यासाठी तुला काहीही आक्षेप नसणार. हरीशजी, तुम्ही हे काय बोलत आहात? काकू, तुम्ही त्यांना समजवा. मी एक कामवाली, गरीब आणि मजदूर मुलगी आहे. मी तुमच्यासारख्या लोकांसोबत कशी? निशा मुली, तूही तर समजदार, सुंदर आणि गुणी आहेस. ज्या पद्धतीने तू या घरात आणि आमच्या मनात आपली जागा बनवली आहे, तसं प्रेम कदाचित दुसरं कुणी देऊच शकणार नाही. मी तुझ्या आई वडिलांशी बोलेन आणि लगेच सगळं ठरवू. मग काही दिवसांनी हरीश आणि निशा यांचे लग्न होते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.